हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी पट्टेबहादूर सर. आजच्या लेक्चरमध्ये आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन हे कसे असतात आणि कशाला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणतात ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन हे सोडवतात कसे ते सुद्धा आपण बघणार आहोत. इकडे बघायचं. नंबर 1, एक्झाम्पल नंबर 1, 5x plus 3y is equal to 9, 2x minus 3y is equal to 12. ते दोन आहेत. पहिला आहे 5x plus 3y is equal to 9, दुसरा आहे 2x minus 3y is equal to 12. हे दोन असल्यामुळं याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असं म्हणतात. दोन जर असे इक्वेशन असतील तर त्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणतात. आता आपण बघितलं की सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन कशाला म्हणतात. आता आपण बघणार आहोत की हे सायमल्टेनियस इक्वेशन आहेत हे आपण ओळखलं, पाहिलं, पण आता याला सोडवतात कसं हे आपण बघणार आहोत. असं बघायचं. याचा आन्सर 5x plus 3y is equal to 9 याला द्यायचा पहिल्याला इक्वेशन नंबर 1. याच्यानंतर जे दुसरं असते याचे जे व्हेरिएबल असतात, हे एक्स व्हेरिएबल आहे, हे एक्स व्हेरिएबल याच्या खाली बरोबर लिहिण्यात आलं पाहिजे. त्याच्यानंतर इथं हे चिन्ह या चिन्हाखाली आलं पाहिजे मायनस, याच्या खाली 3y इज इक्वल टूच्या पलीकड हे जे 12 आहेत बरोबर 9च्या खाली आले पाहिजे, याला नंबर देतात 2. हे पहिले दोन इक्वेशन एका खाली एक असे लिहून घेतात. याच्यानंतर याला सॉल्व करण्याची एक मेथड आहे. ती मेथड आपण बघू, एलिमिनेशन मेथड. ती अशी असते, अशी एक रेष ओढायची. त्याच्यानंतर हे जे दोन समीकरण आहेत, इक्वेशन, याला तपासायचं, चेक करायचं. एक्स चे हे कोइफिशियंट, वाय चे हे कोइफिशियंट कोणत्याचे समान आहेत का. असतील तर आपल्याला डायरेक्ट सोडवता येते. आपण चेक करू. इथं आपल्याला दिसते 3y म्हणजे इक्वेशन 1 इक्वेशन 2 याचं जे 3y आहेत ते सेम आलेले आहेत. आता हे दोन्ही सेम आल्याच्या नंतर याचे चिन्ह चेक करायचे, हे अपोजिट साइन आहेत का सेम साइन आहेत. आता अपोजिट साइन आहेत, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. असं जर अपोजिट साइड असेल तर त्याची बेरीज करायची, ऍडिशन करायची. आता ऍडिशन करताना काय करतात, या दोन्हीची ऍडिशन करायची. 5 2 इथं झालं 7 x. त्याच्यानंतर 3y हे दोन्ही सेम आहेत, चिन्ह अपोजिट आहेत. असं जर असेल तर हे कट करतात. त्याच्यानंतर इज इक्वल टू हे जसंच्या तसं इथं घेतात. नंतर या दोन्हीची इथं ऍडिशन करतात. या दोन्हीची ऍडिशन इथं होते 21. याच्यानंतर आता याला सोडून घ्यायला पाहिजे. याला कसं सोडवतात, हे जे एक्स आहेत हे जसेच्या तसेच लिहितात. त्याच्यानंतर हे 21 जसेच्या तसे, आणि हे जे 7 असतात याला डिव्हाइड मध्ये नेतात, याला भागीला नेतात. इथं लिहायचं 7, त्याच्यानंतर x इज इक्वल टू, आता या 7 21 ला भाग द्यायचा, म्हणजे 7 त्रिक 21, म्हणजे 1 ची किंमत आली तुमची 3. ही काढली आपण 1 ची किंमत. परंतु आपल्या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल आहेत, एक आहे x आणि एक आहे y. याच्यापैकी आपण आता फक्त 1 ची किंमत काढलेली आहे, तर आता आपल्याला y ची काढायची. दोन्हीच्याही किमती काढायला पाहिजेत, त्यावेळेस आपलं उत्तर मिळते. आता आपण इकडे बघू. आता ही जी किंमत आहे, इथे एक असं वाक्य लिहायचं, पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. आता कोणतं इक्वेशन सोपं आहे ते आपण बघायचं. पहिल्यामध्ये आपण पुट करू शकतो, दुसऱ्यामध्ये पुट करू शकतो. आपण पहिल्यामध्ये ठेवू, म्हणून इथं लिहायचं 1. आता हे इक्वेशन खाली लिहून घ्यायचं, 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. आता ही जे 3 किंमत आहे, x इज इक्वल टू 3, इथं 1 च्या जागी ठेवून द्यायची. या दोन्ही मध्ये मल्टिप्लाय असते, म्हणून असं लिहायचं 5 इंटू 3 प्लस 3y इज इक्वल टू 9. या दोन्हीचा गुणाकार करून घ्यायचा, मल्टिप्लाय. 5 तिकम 15 म्हणजे 15 प्लस इथं 3y
इज इक्वल टू 9 असं आपण तयार केलं. आता याच्यानंतर याला सोडवतात. याला कसं सोडवतात? इकडची जे पद असते, ही संख्या असते, याला पलीकडच्या साईडला न्यायचं, त्याला म्हणतात पक्षांतर. इकडची संख्या उचलून तिकडे लिहिल्याच्या नंतर याचे चिन्ह बदलत असतात. प्लस असेल तर मायनस होणार, मायनस असेल तर प्लस होणार. इथं प्लस आहे म्हणून आपण काय करायचं, इथं घ्यायचं 3y इज इक्वल टू, इथं घ्यायचं 9, त्याच्यानंतर इथं घ्यायचं 15. आता या दोन्हीला सोडून घ्यायचं, इथं होणार 3y इज इक्वल टू, या दोन्हीची वजाबाकी करायची, म्हणजे या 15 मधून हे 9 काढून टाकायचे. 15 मधून 9 गेल्यावर इथं राहतात 6, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं -6. त्याच्यानंतर हे जे 3 आहेत ते खाली न्यायचे, डिव्हाइडला न्यायचे, म्हणजे y इज इक्वल टू -6/3. नंतर y इज इक्वल टू, हे 3 न 6 ला भाग द्यायचा. 3 न जर 6 ला भाग द्यायचा तर 3 दोन्ही 6 -2, म्हणजे y ची किंमत येणार -2. आता या दोन्हीच्या किमती निघल्या, x इज इक्वल टू 3 आली, y इज इक्वल टू -2 आली. आता याचं आन्सर लिहायचं. इथं सोल्युशन मध्ये पहिली किंमत कधी पण x ची लिहायला पाहिजे. x इज इक्वल टू 3, त्याच्यानंतर कॉमा, नंतर y ची लिहायला पाहिजे, y इज इक्वल टू -2. हे झालं आपलं पूर्ण आन्सर. असं पूर्ण आन्सर लिहिल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण मार्क मिळतात. हे पाहिलं आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचं एक्झाम्पल नंबर 1. असंच आपण एक दुसरं एक्झाम्पल बघू. हे आहे दुसऱ्या नंबरचं इक्वेशन. आता या इक्वेशनला मी एका खाली एक पहिले लिहून घेतो. असं लिहायचं 2x + 3y इज इक्वल टू 13. याला द्यायचा नंबर 1. आता हे एका खाली एक लिहून घ्यायचं पहिल्यासारखं. इथं x, इथं -2y इज इक्वल टू, इथं -4. याला द्यायचा नंबर 2. आता पहिल्या इक्वेशन मध्ये या इक्वेशन मध्ये काय फरक आहे बघा. पहिल्या इक्वेशन मध्ये ऑलरेडी y चे कोएफिशिएंट सेम आले होते, पण या इक्वेशन मध्ये y चे कोएफिशिएंट म्हणजे ह्या समोरच्या संख्या y चे सेम नाहीत आणि x चे सेम नाहीत. मग इक्वेशन सोडवताना त्याचा नियम आहे, कोणत्याचे तरी एकाचे कोएफिशिएंट सेम पाहिजेत, आणि जर सेम नसतील तर ते आपण करून घेतले पाहिजेत. मग कसे करायचे त्याच्यावर एक मी तुम्हाला आयडिया सांगतो. इथं 1 आहे, ज्याच्या समोर 1 आहे त्याच्या वरच्या इक्वेशनला जो कोएफिशिएंट असते त्यानं या खालच्याला म्हणजे दुसऱ्या नंबरच्याला पूर्णपणे गुणून घेतलं पाहिजे, मल्टिप्लाय केला पाहिजे. आता कसा ते इकडे बघायचं. या 2 न याला मल्टिप्लाय करायचा, इथं होणार 2x. नंतर यानं मल्टिप्लाय करायचा, इथं होणार हे 2 2 जा 4, म्हणजे इथं होणार 4y. त्याच्यानंतर इथं मल्टिप्लाय करायचा, हे मायनस जसंच्या तसं द्यायचं, 4 2 8. आणि हे झालं तुमचं तिसऱ्या नंबरचं इक्वेशन. आपण या इक्वेशनला 2 न गुणलं, मल्टिप्लाय केलं, मग इथं लिहायचं मल्टिप्लाय बाय 2 असं लिहून घ्यायचं. याचा अर्थ आहे की आपण 2 न या दुसऱ्या नंबरच्या प्रत्येक पदाला आपण गुणून घेतलं. आता बघायचं, हे 1 नंबरचं झालं, हे 2 नंबरचं झालं, हे 3 नंबरचं झालं. आता पहिल्या नंबर मध्ये 2x आहे आणि तिसऱ्या नंबर मध्ये 2x आहे. याचा अर्थ आहे x चे कोएफिशिएंट सेम आहेत, आपण केलेत. म्हणून हे पहिल्या नंबरचं एका खाली एक लिहून घ्यायचं. असं इथं लिहायचं 2x, इथं लिहायचं +3y, इथं लिहायचं 13 म्हणजे 13. हे झालं तुमचं पहिल्या नंबरचं. आता आपल्या नियमाप्रमाणे या दोन्हीचे सेम झालेत. आता याचे कोएफिशिएंट 2x आहेत, याचे 2x, इथं 2 आहे, इथं 2 आहे. आता त्याचे चिन्ह बघायचे, याचे चिन्ह मात्र सेम आहे, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे. ज्या इक्वेशनचे कोएफिशिएंट सेम असतात आणि त्याची चिन्हही सेम असतात तिथं वजाबाकी करतात. कशी वजाबाकी करतात इकडे बघा. इथं मेन मायनस इथं द्यायचं, नंतर
वजाबाकी करताना खालचेचे पूर्ण चिन्ह बदलतात, उलटे करायचे. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. इथं प्लस होतं मायनस झालं, इथं प्लस होतं मायनस झालं, इथं प्लस होतं मायनस झालं. याच्यानंतर अशी रेष मारायची. याच्यानंतर याला सॉल्व करून घ्यायचं. इथं काय नाही म्हणल्यावर प्लस आहे आणि इथं झालेलं आहे मायनस. याचा अर्थ आहे 2x 2x सेम आणि प्लस मायनस विरुद्ध आलं, ही जोडी कट झाली. याच्यानंतर इथं मायनस आलं, इथं मायनस आलं, म्हणजे मायनस 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 आणि या दोन्हीची बेरीज करतात. ऍडिशन चिन्ह मात्र मायनसच देतात दोन्हीला मायनस असेल तर. इथं झालं 7y 4 3, या दोन्हीची ऍडिशन 7y इज इक्वल टू, इथंही तसंच आहे, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, मायनस घ्यायचं आणि या दोन्हीची ऍडिशन करायची, म्हणजे 13 ची 8 ची बेरीज करायची, ती होणार 21. आता इथं मायनस आलं, इथं मायनस आलं, दोन्ही बाजूला मायनस आलं. जर दोन्ही बाजूला मायनस येत असेल तर डायरेक्ट हे चिन्ह सोडून द्यायचे, म्हणजे कट. मायनस मायनस प्लस नियमाप्रमाणे आणि डायरेक्ट लिहून टाकायचं. हे जे 7 असतात याच्या भागीला जात असतात, डिवाइड. म्हणजे इथं घ्यायचं 7y इज इक्वल टू, इथं घ्यायचं 21, याला याच्या खाली न्यायचं, y इज इक्वल टू 21 भागीला 7. आता 7 ने याला डिवाइड करायचं, म्हणजे 7 त्रिक 21, ही झाली तुमची y ची किंमत आपण काढली. परंतु या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल आहेत, एक x आहे आणि एक y आहे. आपण एकाची किंमत काढली y इज इक्वल टू 3. आता दुसऱ्याची काढायला पाहिजे, मग ती काढतात कशी? एक वाक्य लिहितात, ही जी किंमत आहे ही एका इक्वेशन मध्ये ठेवून द्यायची. असं वाक्य लिहितात, इथं लिहायचं पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. आता इथं 3 इक्वेशन आहेत, 1 2 3. कोणत्याही इक्वेशन मध्ये ही y ची किंमत तुम्हाला ठेवायला जमते. आपण 1 नंबर मध्ये ठेवू, इथं नंबर 1. म्हणजे हे वाक्य असं तयार झालं, पुट y इज इक्वल टू 3 इक्वेशन नंबर 1. नंतर हे इक्वेशन इकडे लिहून घ्यायचं असं, इथं लिहायचं 2x प्लस इथं लिहायचं 3y, इथं लिहायचं 13, असं लिहायचं. नंतर काय करायचं, ही y ची किंमत आहे तर इथं लिहायची y च्या जागी. या दोन्हीच्या मधामध्ये गुणाकाराचं म्हणजे मल्टिप्लायचं चिन्ह असते, म्हणून असं लिहायचं 2x प्लस 3, हे 3 घ्यायचे मल्टिप्लाय करून 3 इज इक्वल टू इथं घ्यायचं 13. नंतर हे 2x जसंच्या तसं घ्यायचं प्लस इथं दोन्हीचा मल्टिप्लाय करायचा 9 इज इक्वल टू इथं घ्यायचं 13. नंतर 2x इज इक्वल टू इकडल्या संख्येचं तिकडं पक्षांतर करायचं, म्हणजे इकडची संख्या उचलून तिकडे ठेवायची. इकडचं तिकडे गेल्याच्या नंतर चिन्ह चेंज होते, उलटे चिन्ह होतात, म्हणून इथं 13 ही इकडल्या बाजू गेल्याच्या नंतर मायनस झाली. याच्यानंतर इथं 2x इज इक्वल टू या दोन्हीची वजाबाकी करायची. या 13 मधून हे 9 काढून टाकायचे, म्हणजे 4 राहतात. नंतर हे असं लिहितात x इज इक्वल टू इथं 4, हे डिवाइड जात असते. इथलची संख्या कधी पण खाली जात असते, डिवाइड जात असते. इथं लिहायचं 2. त्याच्यानंतर x इज इक्वल टू या 2 न या 4 ला भाग द्यायचा, बेदोनी 4, म्हणून x इज इक्वल टू इथं होणार 2. आता ही निघली आपली x ची किंमत आणि आपण y ची किंमत अगोदर काढून ठेवलेली आहे, म्हणजे दोन्ही किमती आपण काढल्यात. आता आपण याचं आन्सर लिहायचं. आन्सर लिहिताना असं लिहायचं सोल्युशन, सोल्युशन मध्ये लिहायचं, परंतु लिहिताना कधी पण x ची किंमत पहिले लिहायची. उलट जर घेतलं पहिले y ची नंतर x ची, तर उत्तर आपलं चुकते, मार्क कट होते आपला. इथं y इज इक्वल टू ही किंमत लिहायची आपली 3, हे झालं आपलं पूर्ण उत्तर. असं उत्तर लिहायचं, x ची किंमत पहिले, सोल्युशन x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 3. हे कधीही उलट लिहायचं नाही. उलट जर लिहिलं तर याला जे अर्धा मार्क मिळत असते तो मार्क मिळत नाही, इकडचे मार्क मिळतील, हा मार्क आपला हाताने जाईल. म्हणून आपण कधी सॉल्व केल्याच्या नंतर पहिले x ची किंमत लिहायची, नंतर y ची किंमत लिहायची. अशा प्रकारे आपण दोन इक्वेशन बघितलेत. पहिलं इक्वेशन बघितलं आपण
की ज्याची कोइफिशियंट ऑलरेडी सेम होते त्याला आपण डायरेक्ट प्लस केलं आणि सोडून घेतलं. परंतु दुसऱ्या नंबरचं इक्वेशन आपण जे बघितलं याच्यामध्ये कोइफिशियंट जे आहेत कोणतेही सेम नव्हते, कोणत्याचे पण आपण करून घेतले आणि नंतर त्याची वजाबाकी करून आपण त्याला सोडून घेतलं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण दोन इक्वेशन बघितलेत. हे पाहिले आपण हे पाहिलं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचे बेसिक एक्झाम्पल. आता आपण बघणार आहोत जे आपला मेन भाग आहे धड्याचा प्रॅक्टिस सेट 1.1. याच्यामध्ये पहिलीच एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ऍक्टिव्हिटी आपण आता कंप्लीट करणार आहोत. इकडे तुम्ही काळजीपूर्वक बघायचं. प्रॅक्टिस सेट 1.1 आपण सुरू करत आहोत. याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे ऍक्टिव्हिटीचा. ऍक्टिव्हिटी म्हणजे रिकामी जागा, बॉक्स असतात. पहिला प्रश्न दिला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. आताच आपण याच्या अगोदर पहिल्या नंबरचं जे गणित पाहिलं याच्यासारखंच आहे. इथं दिलं त्यानं 5x + 3y = 9 नंबर 1. इथं दिलं 2x - 3y = 12 नंबर 2. आणि इथं दिलं लेट्स ऍड इक्वेशन 1 and 2. गणितामध्येच आपल्याला लिहून दिलं ऍड इक्वेशन 1 and 2 म्हणजे या दोन्हीची ऍडिशन करा. आपण पहिल्या नंबरचं गणित सोडवलं, हेच होतं ते. आता इथं प्लस लिहून दिलं, याचा अर्थ आहे या दोन्हीची बेरीज करायची, कारण दोन्हीचे चिन्ह सेम आहेत. इथं 5 आणि 2 7, इथं x दिलेलाच आहे ना, फक्त या दोन्हीची बेरीज करून लिहायची. इथं लिहायचे 7. हे झाली 5 आणि 2 7 आणि हा एक 7x. त्याच्यानंतर आपण अगोदरच्याच गणितात बघितलं 3y सेम आणि प्लस मायनस विरुद्ध चिन्ह, याचा अर्थ हे दोन्ही कट. त्याच्यानंतर इजिकल टू इथं इजिकल टू या दोन्हीचे चिन्ह प्लस प्लस आहेत, याचा अर्थ या दोन्हीची बेरीज करायची आणि लिहायची. इथं होणार 21 21. आता इथं दोन्ही बॉक्स दिलेत, याचा अर्थ आहे याला जसंच्या तसं इथं खाली घ्यायचं. आणि हे 7 मी तुम्हाला सांगितलं अगोदर गणित सोडवताना, हे जे 7 आहेत म्हणजे इथलची जे व्हेरिएबल जवळची जी संख्या असते कधी पण खाली न्यायची, हा नियमच आहे, लक्षात ठेवायचं. ही संख्या डिवाइडला न्यायची या पुढच्या संख्येच्या, म्हणजे 7 इथं न्यायची. हे नेले. आपण आता अगोदरच्याच गणितात बघितलं या संख्येनं या संख्येला भाग देत असतात. मग सरळ 7 ने 21 ला भागायचं, 7 त्रिक 21 म्हणजे इथे येतात 3. ही किंमत x = 3 आली, जशी आपण अगोदर पहिल्या नंबरच्या इक्वेशन मध्ये काढली होती. आता आपण पहिले जे बेसिकचे गणित पाहिले, इथे शब्द आपण पुट वापरले. पुट याच्या ऐवजी आपल्या प्रॅक्टिस सेट वाल्याने इथं प्लेस शब्द दिला. पुटचा आणि प्लेसचा अर्थ एकच होते. इथं आहे प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. याचा अर्थ आहे ही जे x किंमत आहे = 3, ही किंमत इथं लिहा. इथं जे आपलं दिलेले 5x + 3y, तर इथं 5 आहेत, याचा अर्थ इथं किंमत ही 3 लिहायची. याच्यानंतर इथं 5 × 3 + 3y = 9 हे तयार झालं. 5 × 3 + 3y = 9 हे जसंच्या तयार झालं. आता यानं एक स्टेप इथं दिली नाही, डायरेक्ट केली. ती स्टेप कोणती दिली नाही मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो, मग तुम्हाला समजते. ही स्टेप अशी आहे, या दोन्हीचा गुणाकार करायचा. या दोन्हीचा गुणाकार किती होणार? इथं 15, इथं 15, इथं काय होणार +3y, इथं जसंच्या तसं 9. याच्यानंतर आता काय केलं, हे 3y जसेच्या तसेच ठेवायचे, = हे 9 जसेच्या तसे, आणि याचं इकडे पक्षांतर करायचं. याचं प्लस इकडे गेल्याच्या नंतर मायनस होणार. म्हणजे ही स्टेप दिली आपल्या पुस्तकावाल्यानं डायरेक्ट. हे इथं आलं बघा, हे इथं आले 3y = इथं आलं 9, इथं आलं मायनस. म्हणजे याचा अर्थ आहे या बॉक्स मध्ये 15 लिहायला पाहिजे, 15. याच्या नंतर आपण बघू आता हे 3y जसंच्या तसं आता सरळ आपल्याला दिसते.
आपण सोडवेल हे अगोदर हे 3y जसंच्या तसं आणि या दोन्हीची वजाबाकी करायची. वजाबाकी करायची म्हणजे काय करायचं, या 15 मधून 9 काढून टाकायचे म्हणजे किती राहतात 6 आणि मोठी ही आहे म्हणजे हिचं चिन्ह द्यायचं म्हणजे बॉक्स मध्ये येणार -6. आता याच्यानंतर इथं आपण पाहिलं हे 3 नेहमी खाली जातात तर 3 आपल्याला दिसायला लागलं याचा अर्थ वरची संख्या इथं जशीच्या तशीच आहे. याच्यानंतर या खालच्या संख्येनं वरच्याला भागत असतात, डिवाइड करत असतात, हेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे या 3 न या 6 ला डिवाइड जर केलं तर 3 दोन्ही 6 इथे येतात -2. आणि आताच मी तुम्हाला इक्वेशनचे आन्सर कसे लिहायचे हे सांगितलं. इथं लिहून दिलं सोल्युशन इज x, y. आपल्याला हे काय सांगते, x ची किंमत पहिल्या डब्यात लिहा, y ची किंमत दुसऱ्या डब्यात लिहा, टेबल मध्ये त्या लिहा. याचा अर्थ x च्या जागी इथे लिहायचं 3 आणि y च्या जागी इथे लिहायचं 2. अशा प्रकारे ही पूर्ण ऍक्टिव्हिटी म्हणजे हे बॉक्स भरा प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये मी तुम्हाला व्यवस्थितपणे सर्व भरून दाखवलेलं आहे. कुठल्याही प्रकारची काहीही याच्यामध्ये मिस्टेक नाही. विद्यार्थ्याला सूचना आहे, आज मी बेसिक टाईप 2 गणित 2 इक्वेशन घेतले आणि प्रॅक्टिस सेट 1.1 आपण आज चालू केला. याच्यामधलं कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन हे मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलं. थँक्यू.